सुंदरबनच्या जंगलात लाडू चिमणताई आपलं छोटं पिल्लू रिंकूसह राहत होती. लाडू चिमणताईचं घरटं जंगलातल्या एका उंच झाडावर मजबूत असं घरटं होतं. लाडू चिमणताई खूप हुशार होत्या आणि समजूतदारही होत्या. येणाऱ्या संकटाची चाहूल लागली की तो संकटाचा त्रास नाहीसा करण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील असायच्या. एकदा काय झालं, लाडू चिमणताई जंगलात अन्न आणण्यासाठी गेला. त्यांनी भरपूर भाताच्या लोंब्या तोडून आपल्या चोचीत धरल्या आणि त्यांचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्यांनी पाहिलं आकाशात. अरे देवा, आकाशात काळे ढग जमाय झाले होते. त्यामुळे त्या घाबरल्या आणि वेगात आपल्या घरी आल्या. त्या रिंकूला काय म्हणाल्या, अरे रिंकू, चल, आपलं घरटं एका बाजूला मोडलेलं आहे, ते आपण दुरुस्त करूया. रिंकू म्हणाला, अगं आई, असे काय ग करतेस? मला जाऊ दे ना ग खेळायला. माझे मित्र पोपट काकांचे चिन्नू मिन्नू, गोबी ससे भावांचे चिटूपुटू आणि छोटी चंचला खारुताई खेळाय आले आहेत आणि कावळे काका आमच्या खेळाचे नियोजन करणार आहेत. आम्ही खूप गाणे म्हणणार, नाचणार, खेळणार, सगळं काही करणार, खूप धमाल मस्ती मजा करणार. त्यामुळे मला जाऊ दे गा ना आई. हे बघ, लाडू चिमणताई म्हणाल्या, रिंकू, मी तुला खेळायला जायला नाही म्हणत नाही, पण अगोदर हे आपलं तुटलेलं घरटं मला दुरुस्त करू लाग, नंतर खेळायला जा. ठीक आहे. रिंकू आईला घरटं दुरुस्त करू लागला. तेवढ्यात काळे कावळे काका काय म्हणाले, अगं लाडूताई, दे ना ग रिंकूला पाठवून. तेव्हा लाडू चिमणताई म्हणाली, हे बघा कावळे काका, अगोदर घरटं दुरुस्त आणि मग रिंकू खेळायला येईल. मग बोलल्याप्रमाणे रिंकू आईला घरटं दुरुस्त करू लागला. छानपैकी जाम मजबूत घरटं तयार झालं. मग लाडू चिमणताईने झाडाची भरपूर पाने घरट्यात टाकली उभीसाठी. मग रिंकू खेळायला गेला. रिंकू भरपूर मित्राबरोबर खेळला, नाच गाणे केले, सगळं केलं. पण तेवढ्यात वारा सुटला सोसाट्याचा. आकाशात मेघगर्जनेसह पाऊस कोसळू लागला. त्यामुळे सगळे मित्र भिजले. रिंकूही भिजला. धावत पळत आपल्या घरी आला. मग बाहेर घरट्याच्या त्याने आपले पंख झाडले आणि घरट्यात गेला. भिजलेला पाहून आई म्हणाली, पाहिलंस का रिंकू, अरे तू अगोदर खेळायला जातो म्हणालास, पण अगोदर आपले घरटे मजबूत केलेस, हे ठीक झाले. तुटलेले घरटे दुरुस्त केले, हे ठीक झाले. अरे आता पाऊस आला होता, पावसाचे पाणी आपल्या घरट्यात आले असते, त्यामुळे आपल्याला घरट्यात राहणे मुश्किल झाले असते. त्यामुळे तुला मी काय सांगितले, अगोदर घरटं दुरुस्त, मग खेळ, मजा, नाच गाणे हे सर्व काही नंतर. बरोबर आई आहे आई तुझं. अगं तू म्हटलीस तेच खरं झालं. मी अगोदर घरटं दुरुस्त करू लागलो आणि नंतर खेळायला गेलो, त्यामुळे हे जमलं. होय, अशी लाडू चिमणताई म्हणली. तेवढ्यात काय झालं, काळे कावळे काका हाक मारायला लागले. मग लाडू चिमणताई म्हणाली, काय झालं कावळे काका? अगं चिमूताई, आम्ही सगळे तुमच्या घरट्यात येणार आहोत. अरे कावळे काका, ये ये. मग काळे कावळे काका, चिन्नू मिन्नू, चिटू पिटू, छोटी खारुताई सगळेजण चिमूताईच्या घरट्यात आले आणि पंख झाडून सगळे घरट्यात बसले. सगळ्यांनी झाडाची पाने अंगावर घेतली. पावसात भिजल्यामुळे त्यांना भरपूर ऊब आली. मग कावळे काकांना वाटले, अरे बरं झालं, चिमूताईने अगोदर घरटे दुरुस्त करून घेतले. नंतर रिंकूला म्हणाली, नंतर खेळायचा, हे बरोबर होतं तिचं. मग काळे कावळे काका म्हणाले, चिमूताई तुझं बरोबर आहे ग, मला माफ कर. मग लाडू चिमणताई म्हणाली, जाऊ दे ना कावळे काका, तुम्ही आता मी लोंब्या आणल्यात त्या खा सर्वजण. मी चिमूताईनी सकाळी आणलेल्या लोंब्या सगळ्यांनी खाल्ल्या आणि सगळे झोपी गेले चिमूताईच्याच घरट्यात. मग सकाळ झाल्यावर सगळे उठले. मग चिमूताई म्हणाली, हे बघा कावळे काका आणि चिन्नू मुन्नू,
आणि चिटू पिट्टूच्या आई बाबांनाही चिमुताईने सांगितले, तुम्ही सगळ्यांनी अगोदर घरटी बांधा, मी घरटी बांधायला सगळ्यांना मदत करते. आणि चिमुताईने सगळ्या पक्ष्यांना घरटी बांधायला मदत केली. खारुताईलाही झाडाची पोकळी छानपैकी करून दिली. गोबी ससेभाऊंनाही झाडाची पोकळी छान करून दिली. त्यामुळे सगळ्यांची घरे सुरक्षित झाली. आता किती पाऊस आला, थंडी वारा आला, तर त्यांना सुरक्षित घरटी मिळाली. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना आनंद झाला आणि सगळ्यांनी लाडू चिमणताईच्या बुद्धीचे कौतुक केले. मग लाडू चिमणताई काय म्हणाली, अरे मित्रांनो, आपण कोणतेही संकट यायच्या अगोदर ते संकट परतून कसे घालवता येईल याचे नियोजन करावे, म्हणजे आपल्या पुढे संकट येत नाही. म्हणूनच म्हणतात, पाण्याआधी वळण बांधावे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.